आज मकर संक्रांत आहे, पण अगदी दिवाळी असल्यासारखं वाटतंय. त्या मुलीला आज नक्कीच आनंद झाला असणार. अण्णा, ओ तिलाच काय, मला सुद्धा वाटतंय की आज दिवाळीच आहे. गिफ्ट बघा ना केवढे आहेत. ते नाही म्हणते मी तिच्या भावनांविषयी म्हणतोय. अच्छा अच्छा. त्या मुलीनी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण होताना दिसतायत तिला. हा, खरंय तुमचं अण्णा. काय शोभाबाई, ऐकलं का? काय काका? दिवाळी का साजरी करतात माहितीये काय? अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठी नाही. हो, पण आपण तर गिफ्ट साठीच दिवाळी साजरी करतो ना. इथं सगळाच अंधार आहे. आणि आता आपण म्हणून आम्हाला तुमच्यात सामील करू नका. हो, तुम्ही थांबाव जरा. केतकर, आज या मुलीला इतकं खुश बघून खूप बरं वाटलं मला. पण जय फारसा बोलला नाही. नाही अण्णा, हो लगेच नाही जमणार त्याला सुद्धा. हो, पण त्यांनी एक पाऊल पुढे केलंय. जयनी सुद्धा करायला हरकत नाही. पण त्यांनी पाऊल पुढे टाकलंय ते सुद्धा जयच्याच मुळे. आदिती सांगत होती ना मगाशी. अरे हो, आदितीसाठी अजून काय काय गिफ्ट आणली ती बघितली पाहिजेत ना. गेले का? हो. ए आदिती, तुझ्या आईने तुला जे मेकअपचं किट दिलंय ना, मला पण तसंच हवं होतं ग. नाहीये माझ्याकडे. आदितीच्या पप्पानी ते सामान त्यांच्या लाडक्या लेकीसाठी आणले. हो, तेच तर, म्हणून तर मगाशी म्हणाले मी, आदिती किती लक्की आहे. मी जेवणाचं बघते. अण्णा, तुम्ही पण आराम करा. ताटे वाढली की मी बोलावते तुम्हाला. हा हो अण्णा, या ना, या या, आपण जाऊया. या. काय रे जय, तू सोडायला गेलास तेव्हा ठीक होते ना ते? म्हणजे तुझ्याशी व्यवस्थित वागले ना? हो. नंदी बैल येत नाही का हल्ली आपल्याकडे? तुमचं काय काहीतरी भलतच. काय बुगू बुगू झालं ना की छान मान हलवायचा तो. दाभोळकर सुद्धा बदलले, पण तुम्ही काही बदलणार नाही. मी का बदलू? पण इतक्या सहजासहजी बदल घडत नसतात. इतका चांगला बदल तर मुळीच नाही. जय, हे बघ, छान आहे ना. हा बघ, हा ड्रेस. बाप रे, किती सगळे गिफ्ट आणलेत पप्पांनी. आधी सुद्धा या अशा सगळ्या गिफ्ट्सनी माझी रूम भरलेली असायची. चला, आजचा दिवस संपला शेवटी. उद्यापासून सुरू आपलं काम, ऑफिस, रुटीन. जय, काय झालं? कसला विचार करतोयस एवढा? मी नाही ग,
मगासपासून एवढा गप्प गप्प आहेस, तुला वाटतं मला कळत नाही? काय झालंय? आदिती, या सगळ्या गोष्टी होत्या तुझ्याकडे, होत्या, आता नाही आहेत. तू हे सगळं मिस करतेस? हो करते ना, आणि का नाही करणार? अरे या सगळ्या गोष्टी खूप हौसेने आणायचे पप्पा माझ्यासाठी. म्हणजे एक वस्तू एकदाच वापरायची ठरवली तर आरामात वर्ष जाईल. पण मला या सगळ्या गोष्टींची कधीच ओढ नव्हती. हा, पण मी कधी पप्पांना नाही सुद्धा म्हटलं नाही, कारण ही त्यांची पद्धत होती प्रेम व्यक्त करण्याची, जी मी मान्य केली. बरं, तुला माहितीये का, पप्पांना नेहमी माझ्यासाठी गिफ्ट आणायची, ओकेजन काही असो. म्हणजे मी कशात पार्टिसिपेट केलं, किंवा मी फर्स्ट आले, माझा बर्थडे असेल. अरे एकदा तर मला लायसन्स मिळालं ना, त्या संध्याकाळी माझ्या घरासमोर एक नवी कोरी गाडी उभी होती. कधी कधी तर ते नाही यायचे ऑफिस मधून, पण माझं गिफ्ट यायचं. त्यामुळे मी कधी पप्पांना नाही म्हणूच शकले नाही रे. जय, मला नाही वाटत मी या गोष्टी वापरू शकेन. म्हणजे मला नाही वापरायच्या ह्या सगळ्या गोष्टी. मला तुझ्या आणि आपल्या नात्याच्या स्वाभिमानाला धक्का नाही द्यायचा. आदिती, अगं माझं, मला माहिती तुझं या सगळ्यावर काहीच मत नाही, पण माझं आहे ना. तू आता मला विचारलंस ना, मी ह्या सगळ्या गोष्टी मिस करते का म्हणून, तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडे ठेवून दे, म्हणजे मी त्या मिसही करणार नाही. या जपून ठेवीन, आठवण म्हणून. कारण आता ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे, माझ्या सोबत. चला आता झोपूया, नाही तर उशीर व्हायचा सकाळी. जय, चल आवर पटपट. जय, हे घे, चल 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 पटकन आवर, जा आंघोळीला. जय, घड्याळ बघ किती वाजले, चल लवकर. काही एवढे वाजले नाहीयेत, मी वेळेवर उठलेलो. तू वेळेवर उठलायस, पण आता काहीच वेळात वहिनी येतील आणि त्या आल्या ना की तुला परत उशीर होईल. हो, मग लवकर उठून काहीच उपयोग नाही. चल 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 पटकन चल, आवर. काय जय, जा ना. बोलायचं होतं. जय प्लीज आता नको, खूप उशीर झालाय, पटकन आवरून घे. महत्वाचं आहे. बरं बोल. जय लवकर कर. हे बघा माझी तयारी जा. जय, हे पप्पांनी दिलेलं आहे. हे घालास, खूप छान दिसत. जय, मी तुला कालच सांगितलं ना, मला हे सगळं नकोय. माझा खरा दागिना तर तू आहेस. ऐक माझं, हे बघ,
खूप प्रेमाने दिलाय तुझ्या पप्पांनी. अरे ती मला सांग, आपण एवढी मेहनत एवढे कष्ट कशासाठी करतो? मिस्टर दाभोळकरांनी आपलं लग्न, आपलं प्रेम, आपलं नातं ऍक्सेप्ट करावं म्हणून, हो ना? मग आपण जर त्यांनी दिलेलं हे गिफ्ट वापरलंच नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. ऐक माझं, खूप छान दिसत खरंच. मला मान्य आहे आपल्याला त्यांचं मन जिंकायचंय, पण त्यासाठी मला तुला डावलायचं नाहीये. कोण म्हंटल? तू त्यांनी दिलेल्या गोष्टी वापरल्यास तर तू मला डावललंस असा अर्थ होतो नाही. इनफॅक्ट माझ्या सासऱ्यांची चॉईस बघ किती मस्त आहे. दागिने, हे कपडे खरंच खूप छान दिसते तुझ्या. मला तू तुझा दागिना म्हणालीस, मग आता तुझा हा दागिना तुला सगळ्यांसमोर मिरवावासा वाटतो. या दागिन्यात किती पैलू पाडलेत हे सगळ्यांना सांगावं असं वाटतं ना. मग त्यांनी दिलेला हा दागिना जर आपण वापरलाच नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि या सगळ्या गोष्टींचं काही अस्तित्व आहे की नाही हे असंच पडून राहिलं तर खूप वाईट दिसतं ग. आणि मला नाही आवडणार आता. त्यामुळे तू हे प्लीज वापर आजपासूनच. हल्ली सासऱ्यांचा खूप विचार करायला लागलायस तू. ते माझा करतात त्यापेक्षा कमीच करतो मी. हो का? बरं जा आता लवकर आंघोळीला. आदिती, आता काय? ते तू माझा दागिना आहेस, फारच टिपिकल आहे पण मला आवडलं. जा आता लवकर जा. थँक्यू. वेलकम वेलकम. अरे हे घ्या साखर. काय एवढी साखर खाणार आहेस? इश खाणार नाहीये. नाही नाही नाही, विदाऊट शुगर चहा ऐकला होता, पण विदाऊट चहा शुगर खाणार आहेस तू? अहो खाण्यासाठी नाही मागवलीये, देवापुढे ठेवायला. काय झालं, घाईघाईत ना प्रसाद आणायलाच विसरले, म्हणून मग तांगडीला सांगितलं होतं आणायला. मग मला सांगायचं ना नंदिनी मॅडम, मी येताना प्रसाद घेऊन आले असते. अगं जुई, असं काय करतेस बाळा? तुला सांगायचं असतं तर त्यांनी स्वतः लक्षात ठेवून नसतं का आणलं? रजनी, आता काय किती प्रेमाने बोलतीये मी, गोड बोलतीये मी एकदम. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, काल मी एवढा तिळगुळ खाल्लाय ना की त्या गुळाची चव अशी अजून जिभेवर रेंगाळतीये. देवा चांगली सुबुद्धी दे रे बाबा. काय झालं? कुठं काय काय नाही. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वा अगं किती गोड दिसती. काय मस्त उठून दिसते. आदिती किती गोड दिसतेस ग तू. थँक्यू. म्हणजे सगळ्यांना बहुतेक असं म्हणायचंय की तुझा हा नवीन ड्रेस, नवीन नेकलेस, नवीन इयरिंग्स छान दिसतंय. खरंच ग खूप गोड दिसतेस. दागिने, ड्रेस खरंच खूप छान आहे. दृष्टच काढावी ग बाई. नंदिनी मॅडम. अदिती, हे कानातले किती गोड आहेत. आज काही खास कारण आहे का ग? अगं नाही,
सहजच. सहज? एवढं सगळं सहज? इम्प्रेस करायचं असेल कोणाला तरी. अगं रजनी, प्रत्येक वेळी भलता अर्थ काढायलाच हवा असं ठरवलंयस का तू? कौतुक कर ना जरा कधीतरी. मला मनातून वाटतंय कौतुक, खूप वाटतंय. तिच्या या नवीन लुकचं, ड्रेस, ज्वेलरी, सगळं खरंच. फक्त कोणी दिलंय हे सगळं? संक्रांतीचं गिफ्ट आहे. वाव. अदिती, कानातले एकदम सिंपल आहेत पण खूप मस्त आहेत. जुई, डिझाईन सिंपल आहे पण मेक आणि कट बघ एकदम एक्सक्विजिट आहे. आय टेल यू, महागातले असणार आहे. फर्स्ट कॉपी आहे. व्हॉट? काही काय बोलतेस? आय टेल यू, ओरिजिनल आहे. ओरिजिनल वर मार्क असतो. नाही अगं, मी घालते मार्क आहे ऑफकोर्स. म्हणजे काय अगं, बघ. अरे पुरे पुरे ऐका ऐका, एक मिनिट. तुमचं ना बायकांचं हे चालूच राहणार आहे, पण जरा आता कामाला लागा. पण नवऱ्याला नंतर असं काम करा असं गोड बोलणार नाहीत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग आऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आहे आज सगळ्या जणी अदितीच्या डेस्क पाशी? आऊ ते आऊ, आदिती तिने आज छान ड्रेस घातलाय, दागिने पण छान आहेत, सुंदर दिसतीये ना. हो, खरंच खूप गोड दिसतेस. संक्रांतीचं गिफ्ट आहे आऊ. अरे वा. क्वाइट एक्सपेन्सिव्ह. महाग आहे की स्वस्त आहे हे महत्वाचं नाही रजनी, प्रेमाची भेट आहे ना ती. खरंच खूप सुंदर आहे आणि तुला ते शोभून दिसतंय. थँक्यू. येते. तिलोत्तमा असेल ना? असेल, ओरिजिनल असेल हे सगळं. पण कुणी दिलंय ते काय कळत नाही अजून. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला कामाला लागा बाबा. थँक्यू. कम इन. गुड मॉर्निंग सर. पण गुड मॉर्निंग. काय तांगडे? मिस अदिती आज खूप सुंदर दिसत होत्या नाही? सगळे दागिने वगैरे घातल्यानंतर. खरं सांगू का सर, म्हणजे दागिने शब्द कानावर पडला ना तरी असं गरगरायला होतं. म्हणजे गरीब माणसाकडे कुठले आले हो दागिने. पण काय ना, आदिती मॅडम ना ऑफिसमध्ये आज खूप चांगले दिसत होते. सगळेजण त्यांचं कौतुक करत होते, म्हणजे इतक्या सुंदर दिसत होते आदिती मॅडम.
सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे हा. तुम्हाला सांगू का दाभोळकर सर, म्हणजे आदिती मॅडम खूपच सुंदर दिसत होत्या, खूपच. येतो सर. आणि हो तांगडे, हा. तुमच्या हातची एक छानशी कॉफी द्या की आम्हाला. हो सर. प्लेजर सर. लगेच आणतो सर. मिस्टर जयराम खानोलकर. येस सर. काय सांगितलं होतं मी? आदिती, मी तिला दिलेल्या सगळ्या वस्तू वापरणार. वापरायलाच हव्या. सवय आहे तिला या असल्या श्रीमंतीची. काल मी तिला हे सगळे दागिने दिले, कपडे दिले. खूप सुंदर दिसते माझी लेक. हे सगळं मी तिचा बाप म्हणून तिला दिलं. तिनं ते आनंदानं स्वीकारलं सुद्धा. पण या सगळ्यामध्ये तुझा स्वाभिमान मात्र झाकवळला गेला. पण तरीही अजून हा खोटा स्वाभिमान किती कवटाळून बसणार आहेस तू? बघायचंच आहे मला.